नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयामधील भाग 1 मध्ये असणाऱ्या पहिल्या प्रकरणाला आपण पाठीमागच्या व्हिडिओपासून सुरुवात केलेली होती. या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर, विस्थापन, चाल, वेग या व्याख्या आणि त्या संदर्भात असणाऱ्या इतर काही मुद्दे आपण पाहिलेले होते. आता आपण आजच्या भागामध्ये त्यातीलच पुढचा भाग, तो म्हणजे एकसमान आणि नएकसमान गती आणि त्वरण या संकल्पना समजून घेणार आहोत. तर पहिल्या मुद्द्याला आपण सुरुवात करूया. एकरेषीय, एकसमान व नएकसमान गती. मित्रांनो, इथं एक उदाहरण आपण घेतलेलं आहे आणि या तक्त्यामध्ये दिलेल्या माहितीवरून आपण एकसमान आणि नएकसमान गतीमधला फरक समजून घेणार आहोत, त्याच्या व्याख्या समजून घेणार आहोत. आता या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. तर अमर, अकबर आणि अँथनी हे 3 मुलं स्वतःच्या गाडीनं वेगवेगळ्या गाडीनं प्रवास करत आहेत आणि त्या तिघांनीही प्रवास करत असताना प्रत्येक अर्ध्या तासाला किती अंतर कापलेलं आहे याची माहिती या तक्त्यामध्ये दिलेली आहे. पहिल्यांदा ही दिलेली माहिती आपण नीट समजून घेऊया. पहा, वेळ जो दिलेला आहे तो म्हणजे 5 वाजता हे तिघंजण वेगवेगळ्या वेगानं प्रवास करत आहेत, प्रवासाला सुरुवात करत आहेत आणि वेगवेगळ्या वेगानं प्रवासाला सुरुवात करत असताना प्रत्येक अर्ध्या तासामध्ये तिघांनी पण कापलेल्या अंतराची नोंद या तक्त्यामध्ये दिलेली आहे. उदाहरणार्थ 5 ते 5:30 म्हणजे 5 वाजता प्रत्येक जणाचं कापलेलं अंतर काहीच असणार नाही, सुरुवात आहे त्यांची, म्हणून 0 किलोमीटर प्रत्येकाचं आहे. 5:30ला पहिल्या अर्ध्या तासामध्ये अमरनं 20, अकबरनं 18 आणि अँथनीनं 14 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. अशा प्रकारे 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत प्रत्येक अर्ध्या तासाला कापलेल्या अंतराची नोंद या तक्त्यामध्ये दिलेली आहे. आता आपण प्रत्येकानं कापलेल्या अंतराचा जो आहे भाग तो आपण या ठिकाणी प्रत्येकाचा पाहून घेऊया. मग त्याच्यावरून आपल्या लक्षात काय येतं ते आपण पाहणार आहोत. तर आता अमरनं कापलेल्या अंतराचा जर विचार केला तर पहा, 5 वाजता तो आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय. 5:30 वाजता 20 किलोमीटर अंतर त्यानं कापलेलं आहे, म्हणजे पहिल्या अर्ध्या तासामध्ये. दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये परत 20 किलोमीटर अंतर कापलेलं आहे, म्हणजे 6 वाजता तो 40 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे 5:30ला 20 वर होता, 6 वाजता तो 40 किलोमीटर वर गेला, म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा त्यानं 20 किलोमीटर अंतर कापलं. नंतर 6:30 वाजता तो 60 किलोमीटर अंतरावर गेला, 7 वाजता तो 80 किलोमीटर अंतरावर गेला, 7:30 वाजता तो 100 किलोमीटर अंतरावर गेला आणि 8 वाजता तो 120 किलोमीटर अंतरावर गेला. आता ह्या पूर्ण त्यानं कापलेल्या अंतराचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की अमरनं कापलेलं जे अंतर आहे ते प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटर अंतर कापलं आहे. पहा, आता इथं 7:30 ते 8 सुद्धा 100 पासून 120 पर्यंत गेला, म्हणजे 20च किलोमीटर त्यानं अंतर कापलं. म्हणून 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत त्यानं प्रत्येक अर्ध्या तासामध्ये समान म्हणजे 20च किलोमीटर अंतर कापलेलं आपल्याला लक्षात येतं. आता अकबरचं बघूया. तो 5 वाजता सुरुवात प्रवासाला करताना 0 किलोमीटर अंतर आहे. 5:30 वाजता त्यानं 18 किलोमीटर अंतर कापलं, म्हणजे पहिल्या अर्ध्या तासामध्ये 18 किलोमीटर झालं. 6 वाजता तो 36 किलोमीटर अंतरावर पोहोचलेला आहे, म्हणजे दुसऱ्याही अर्ध्या तासामध्ये त्यानं 18 किलोमीटर अंतर कापलेलं पाहायला मिळतंय. 6:30 वाजता तो 42 किलोमीटर अंतरावर पोहोचलेला आहे, म्हणजे 6 ते 6:30 या अर्ध्या तासामध्ये त्यानं फक्त 6च किलोमीटर अंतर कापलेलं आहे, 36 पासून 42 पर्यंत गेला. त्यानंतर 6:30 ते 7 या कालावधीचा जर विचार केला तर तो 42 किलोमीटर पासून 70 किलोमीटर पर्यंत या अर्ध्या तासामध्ये पोहोचलेला आहे, म्हणजे जवळजवळ 28 किलोमीटर अंतर यानं 6:30 ते 7 या अर्ध्या तासामध्ये पार केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत इथं जर आपण पाहिलं तर त्यानं प्रत्येक अर्ध्या तासामध्ये पार केलेलं अंतर हे सारखं दिसत नाही. इथं तर 6च किलोमीटर आलं, इथं 28 किलोमीटर आलं,
पुढच्या अर्ध्या तासाचा विचार केला 7 ते 7:30चा, तर 70 पासून तो 95 पर्यंत गेला, म्हणजे 25 किलोमीटर इथं अंतर पार केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अकबरचं उदाहरण विचारात घेता तो प्रत्येक अर्ध्या तासामध्ये समान अंतर कापत नाही असं लक्षात येतं. आता अँथनी याचा कापलेल्या अंतराचा विचार करूया. त्यानं जेव्हा प्रवासाला सुरुवात केली 5 वाजता तेव्हा 0 किलोमीटर अंतर, 5:30 वाजता पहिल्या अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटर अंतर, 6 वाजता तो 28 किलोमीटरपर्यंत पोहोचला, म्हणजे दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा त्यानं 14 किलोमीटर अंतर पार केलं. 6 ते 6:30, 28 ते 42 इथंही 14 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. 7 वाजता तो 56 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे 42 पासून 56 हे सुद्धा अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटर अंतर पार केलेलं इथं दिसतंय. त्यानंतर 7 ते 7:30 या वेळेमध्ये सुद्धा 56 पासून तो 70 पर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजे इथं सुद्धा 14 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा 70 पासून 84 पर्यंत पोहोचला, इथं सुद्धा आपल्याला 14 किलोमीटर अंतर पार केलेलं पाहायला मिळतं. म्हणजे अँथनीनं सुद्धा प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 5 वाजलेपासून 8 वाजेपर्यंत जो प्रवासाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये प्रत्येक अर्ध्या तासामध्ये सुद्धा समानच अंतर पार केलेलं आहे, म्हणजे 14 किलोमीटर. आता या तिन्ही उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येतं की अमर आणि अँथनी हे दोघेजण अर्ध्या तासामध्ये म्हणजे समान कालावधीमध्ये समान अंतर पार करतात. अमर हा 20 किलोमीटर अंतर प्रत्येक अर्ध्या तासाला पार करतोय आणि अँथनी हा 14 किलोमीटर अंतर प्रत्येक अर्ध्या तासाला पार करतोय. म्हणजे समान कालावधीमध्ये म्हणजेच अर्ध्या तासामध्ये हे दोघंजण समान अंतर पार करतात आणि म्हणून यांच्या गतीला एक समान गती म्हणतात. थोडक्यात व्याख्या आपल्याला कशी सांगता येईल, तर जर एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात. जर वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात. या उदाहरणामध्ये अमर आणि अँथनीची जी गती आहे ती एक समान गती आहे. आणि न एक समान गती म्हणजे काय, तर जर वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतर कापत असेल, समान कालावधीमध्ये असमान अंतर कापत असेल तर त्या वस्तूच्या गतीला म्हणतात नैक समान गती. या उदाहरणामध्ये अकबरनं पार केलेलं जे अंतर आहे तर ते नैक समान गतीचं उदाहरण आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक समान गती आणि नैक समान गती या दोन्हीही व्याख्या आपल्या लक्षात आलेल्या असतील. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा आहे त्वरण. मित्रांनो, इथं एक उदाहरण आपल्याला पाहायचं आहे. या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. 1 मीटर इतक्या लांबीचं एक पाईपचा कट केलेला भाग या ठिकाणी घेतलेला आहे, म्हणजे उभा कट केलेला भाग घेतलेला आहे. एका पाईपचे उभे असे 2 जर भाग केले तर पन्हाळे असण्यासारखी रचना इथं तयार होते. मग ही PVC पाईप किंवा पत्र्याची पाईप कोणत्याही प्रकारचा घेतला तरी आपल्याला हा छोटासा प्रयोग करून पाहता येईल. तो असा तिरका पकडायचा आहे, म्हणजे एक टोक जे आहे, एक बाजू जी आहे ती जमिनीला टेकली पाहिजे आणि एक बाजू तिरकीशी अशी हातामध्ये धरली तरी चालेल. त्यानंतर या पन्हाळीमधून एक जो चेंडू आहे तो वरून खालच्या दिशेला सोडायचा आहे. आता वरून जेव्हा चेंडू आपण खालच्या दिशेला सोडतो तेव्हा तो चेंडू खाली येत असताना त्या चेंडूच्या गतीचं निरीक्षण करायचं आहे. सुरुवातीला इथं तर त्याची गती शून्यच असणार आहे, म्हणजे स्थिर असणार आहे तेव्हा आपण सोडणार आहे तेव्हा. पण खाली येत असताना त्याच्या गतीमध्ये काय फरक पडतो हे आपल्याला निरीक्षणानं नोंद करायचं आहे. आता खाली आपण याचंच उदाहरण पाहूया. हा चेंडू जेव्हा वरून खाली येतोय, वरती स्थिर आहे पण खाली येत असताना त्याचा वेग आपल्याला वाढताना पाहायला मिळतो आणि जेव्हा खाली येऊन थांबतो तेव्हा त्याचा वेग परत स्थिर होतो. म्हणजे इथं या चेंडूच्या वेगामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक ठिकाणी हा वेग सारखाच नाही. सुरुवातीला तो स्थिर होता, सोडतो आपण वरून तेव्हा, पण जसा जसा हा खाली येतोय तसा तसा त्याचा वेग वाढताना पाहायला मिळतो आणि शेवटी कमी येऊन तो परत थांबतो तेव्हा त्याचा वेग परत 0 होतो.
म्हणजे इथं वेगामधील बदल होतो असं आपल्या लक्षात येतं. आणि मग वेगामधील बदलाच्या दरालाच त्वरण असे म्हणतात. आणि याच्यावरून त्वरणाचं मग सूत्र कसं तयार होतं, तर त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले कालावधी. आता हेच आपल्याला वेगातील बदल म्हणजे नक्की काय, तर सुरुवातीचा वेग किंवा त्याला आपण इनिशियल व्हेलॉसिटी म्हणतात आणि अंतिम वेग म्हणजे त्याला फायनल व्हेलॉसिटी म्हणतात. हे दोन्हीही किमती वेगळ्या आहेत. वेगामधील बदल याचा अर्थ सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग. सुरुवातीचा वेग, आता याच उदाहरणाचा विचार केला तर सुरुवातीचा वेग चेंडू जेव्हा इथं स्थिर आहे तेव्हा 0 आहे आणि अंतिम वेग म्हणजे आपण किती कालावधीनंतरचा घेतो त्याच्यावर तो अवलंबून आहे. म्हणून त्वरण बरोबर वेगामधील बदल घेत असताना जो घ्यायचा आपल्याला अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग, विशिष्ट कालावधीमध्ये असणारे जे दोन वेग आहेत, सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग, त्याच्यामधला फरक घ्यायचा आहे, त्यालाच वेगामधील बदल म्हणतात. म्हणून अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद कालावधी, ह्याच सूत्रामध्ये बदल करून असं सूत्र आपल्याला तयार होतं. आता अंतिम वेग याला अक्षर व्ही मानतात, त्यानंतर सुरुवातीचा वेगाला यू असं म्हटलं जातं आणि त्वरण हे ए अक्षरानं दर्शवलं जातं, ज्याला ॲक्सिलरेशन आपण म्हणतो. मग आता हेच सूत्र शाब्दिक रूपामध्ये कसं लिहिलं आहे पहा. त्वरण बरोबर म्हणजेच ए बरोबर व्ही वजा यू छेद टी, म्हणजेच अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी. या सूत्रानं आपल्याला त्वरण किंवा त्वरणाची किंमत काढता येते. आता याच्यामध्ये सुद्धा जर एखादी वस्तू समान कालावधीमध्ये त्याच्या वेगामध्ये जर समानच बदल करत असेल, समान कालावधीमध्ये त्याच्या वेगामध्ये जर समानच बदल करत असेल तर ती एक समान त्वरण आहे असं आपण म्हणतो. आणि जर ती वस्तू जर समान कालावधीमध्ये त्याच्या वेगामध्ये असमान बदल होत असेल तर ते नैक समान त्वरण आहे असं म्हणतात. म्हणून जसं एक समान गती आणि नैक समान गती आपण अभ्यासली, तसंच एक समान त्वरण आणि नैक समान त्वरण सुद्धा आहे. वेगामध्ये बदल होत असताना जर एक समानच होत असेल तर त्याला एक समान त्वरण, आणि जर वेगामध्ये बदल होत असताना विशिष्ट समान कालावधीमध्ये जर तो बदल असमान होत असेल तर त्याला म्हणतात नैक समान त्वरण. आता याच्यामध्ये आपल्याला समान कालावधीमध्ये जर वेगामध्ये समान बदल एक समान त्वरण, समान कालावधीमध्ये वेगात असमान बदल तेव्हा ते नैक समान त्वरण. आता याच्या पुढं जाऊन आपल्याला धन आणि ऋण त्वरण आणि शून्य त्वरण याचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. किती प्रकारचे त्वरण असू शकतात त्याच्यावरून. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं एक चेंडू आपण आहे आणि तो चेंडू जेव्हा वरून आपण खाली सोडतो तेव्हा त्याच्या वेगामध्ये काय बदल होतो तो सर्वांना माहीत आहे. आता पहा, इथं हा चेंडू जेव्हा वरून खाली येतोय तेव्हा त्याचा वेग आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. वेग काय होतोय, वाढताना पाहायला मिळतो. म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूचं त्वरण धन कधी असतं, तर जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो, जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा ते त्वरण जे आहे ते धन असतं. आणि त्वरण हे वेगाच्या दिशेनं होतं, म्हणजे वरून खाली हा चेंडू पडताना ती वेगाची दिशा आहे, त्या दिशेनंच त्याचं त्वरण होतंय आणि त्या वस्तूचा वेग सुद्धा काय वाढतो. इथं आपल्याला दुसरं उदाहरण सुद्धा सांगता येईल. जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो, चालू करतो, तेव्हा गाडीचं वेग काहीच नसतो, म्हणजे विराम अवस्था असते, आणि जशी गाडी पुढं पुढं जाईल तसा त्या गाडीचा वेग काय होतो, वाढतो. म्हणजे हे सुद्धा आपल्याला धनत्वरणाचं उदाहरण सांगता येईल. आता ऋणत्वरण म्हणजे काय पाहूया आपण. याच्याच बरोबर उलट उदाहरण पहा. जेव्हा आपण एखादा चेंडू आपल्या हातातून वरती फेकतो, टाकतो, तेव्हा त्याचा वेगामध्ये काय बदल होतो इथं पाहायला मिळते. पहा, खालून वरती जाताना वेग कमी 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 होतोय हे आपल्या लक्षात येतं. आता कोणताही चेंडू वरती टाकल्यानंतर तो वरतीच थांबणार नाही, तो गुरुत्वाकर्षणानं खाली येतो हे आपल्याला माहीत आहे. पण या उदाहरणामध्ये फक्त एवढाच विचार करायचा आहे की आपण एखादा चेंडू वरती टाकतो तेव्हा
त्याचा वेगामध्ये बदल होत असताना तो वेग कमी 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 होत जातो आणि एका विशिष्ट ठिकाणी तो स्थिर होऊन लगेच पटकन खाली येतो. पण आपल्याला याच अर्ध्या उदाहरणाचा फक्त विचार करायचा आहे की एखादा चेंडू जेव्हा आपण खालून वरती फेकतो तेव्हा त्याचा वेग हा कमी कमी होत जातो आणि मग एखाद्या वस्तूचा वेग जेव्हा कमी होत जातो तेव्हा त्या त्वरणाला म्हणायचं ऋण त्वरण किंवा त्यालाच दुसरं नाव आहे अवत्वरण किंवा मंदन सुद्धा म्हणतात. आणि ते जे ऋण त्वरण आहे ते वेगाच्या विरुद्ध दिशेनं असतं. म्हणजे वेग आता खालून वरती आहे, त्वरण असा वरून खालच्या दिशेला ज्याला म्हणू आपण अशा पद्धतीनं असतं. आता इथं गाडीचं परत दुसरं उदाहरण तुमच्या लक्षात येईलच. पहा, जेव्हा गाडी वेगात असते आणि एखादा पुढं अडथळा आला किंवा आपल्याला थांबवायची जेव्हा गाडी असेल तेव्हा आपण त्याचा ब्रेक लावतो तेव्हा त्या गाडीचा वेग काय होतो, कमी होतो. आणि हे सुद्धा त्वरणाचं जे उदाहरण आहे ते ऋण त्वरणाचंच उदाहरण आहे. आता शेवटचा जो भाग आहे याच्यामधला तो म्हणजे शून्य त्वरण. जेव्हा त्या एखाद्या वस्तूचा वेग जर कायम स्थिर असेल, तो बदलतच नसेल, तर त्यावेळी त्या वस्तूमध्ये असणारं त्वरण असतं ते शून्य त्वरण असतं. कोणत्याही वस्तूचा किंवा गाडीचा वेग जर स्थिर असेल, तो बदलतच नसेल, तर त्यावेळी त्या गाडीमध्ये किंवा त्या वस्तूमध्ये असलेल्या त्वरणाला शून्य त्वरण असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आपल्याला धन त्वरण, ऋण त्वरण आणि शून्य त्वरण या संकल्पना ज्या आहेत त्या लक्षात आल्या असतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक समान गती, नैक समान गती आणि त्वरण या मुद्द्यांचा विचार केला. याचा पुढचा भाग जो असेल तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.